बदलापूर पुन्हा हादरले, रेल्वे स्टेशनवर गोळीबार, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण। मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अंधाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे। खळबळजनक बाब म्हणजे 4 अज्ञात शार्प शूटरकडून स्थानकात घुसून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे, त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे। पैशाच्या देवाणघेवाणीवरून हा वाद झालाय। जखमी आणि पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी दोघेही सराईत गुन्हेगार आहेत। बदलापूर रेल्वे स्थानकात सायंकाळच्या सुमारास प्रवासी लोकलची वाट पाहत उभे होते। त्याच सुमारास अचानक होम प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 4 जणांच्या टोळी करून प्लॅटफॉर्म उभ्या असलेल्या दोघांवर गोळीबार करण्यात आला। या गोळीबाराचा आवाज होताच रेल्वे स्थानकात एकच पळापळ होऊन प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। तर दुसरीकडे एका आरोपीने गोळीबार करत तो रेल्वे रुळावरून धावत असतानाच आरपीएफ जवानांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले, मात्र त्याच्या हातातील रिव्हॉल्वर रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पडली। एकाच्या पायात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी आहे। या गोळीबाराच्या घटनेत दोघांवर गोळीबार केल्याने त्यापैकी एकाच्या पायात गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत तपास सुरू केला आहे। गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। हा गोळीबार जुन्या वादातून झाल्याची माहिती समोर येत आहे। विकास नाना पगारे असे गोळीबार प्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपींचे नाव आहे, तर शंकर संसारे असे जखमींचे नाव आहे। जखमीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज। भरत पवार, शहर प्रतिनिधी, नाला सोपारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.